फडणवीस यांचं राज्यातील जनतेला पत्र आलेलं पाहायला मिळतंय। विधानसभेमधील महाविजयानंतर आभारासाठी हे पत्र आहे। महायुतीचा विजय जनतेच्या विश्वासाचा विजय असल्याचं मत सुद्धा त्यांनी व्यक्त केलंय आणि पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वामध्ये जनतेनं विश्वास दाखवला असं सुद्धा फडणवीस म्हणालेले आहेत। आणि अशा आशयाचं पत्र त्यांनी लिहिलेलं आहे फडणवीसांनी। अधिकची माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी सुशांत आपल्या सोबत आहेत। सुशांत, जेव्हा काल सुद्धा माध्यमांना प्रतिक्रिया दिली फडणवीसांनी तेव्हा आम्ही एकजुटीने लढलो आणि जनता सोबत होती, त्यामुळे आम्ही लढलो आणि जिंकलो असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला होता। आता जे पत्र लिहिलंय त्या पत्रामध्ये काय नेमकं लिहिलंय फडणवीस यांनी? श्रद्धा, आपण जर बघितलं असेल तर काल महायुतीला घवघवीत यश मिळालं आणि त्यामध्ये भाजप जो आहे तो सगळ्यात मोठा पक्ष ठरलाय। जवळपास 130च्या वर जे आहेत त्या जागा भाजपच्या आलेल्या आहेत। त्यामुळे कुठेतरी देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे जे आहेत ते पत्राद्वारे आभार मानले। त्या पत्रात ते म्हणतात की महाराष्ट्र विधानसभा 2024च्या निवडणुकीत महायुतीला मिळालेला विजय फक्त भाजप महायुतीचा नाही तर महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाचा तो विश्वास आहे। तुम्ही दाखवलेल्या या विश्वासासाठी आणि दिलेल्या प्रेमाबद्दल महाराष्ट्राच्या जनतेपुढे मी नतमस्तक होतो असे या पत्रात म्हटलंय। पुढे ते म्हणतात की मेहनत, एकजूट, लाडक्या बहिणींचे आशीर्वाद आणि माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वावर महाराष्ट्राच्या तमाम जनतेने दाखवलेला विश्वास आणि या विजयाचं खरं तर हे श्रेय आहे असं ते म्हणाले। आणि त्याने संपूर्ण पत्रात जे आहे ते जनतेचे आभार मानले। त्यासोबत आपण सर्वांच्या पाठिंब्यामुळे महायुतीला हे यश मिळालंय आणि एक नवी दिशा जी आहे ती जनतेने दिली। हे यश आपल्या महाराष्ट्राला एक प्रगतिशील आणि सर्वसमावेशक भवितव्यासोबत मोदीजींच्या नेतृत्वात विकसित भारताचं, विकसित महाराष्ट्राचं स्वप्न साकार करणार आहे असं देखील या पत्रात देवेंद्र फडणवीस म्हणाले। संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला देवेंद्र फडणवीसांनी हे पत्र लिहिलं आणि खरं तर आभार मानलेत आणि ते महाराष्ट्रातील जनतेपुढे नतमस्तक देखील झालेले आहेत। श्रद्धा, निश्चित सुशांत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी। देवेंद्र फडणवीसांचं राज्यातील समस्त जनतेला हे पत्र आपण जे दृश्यांमध्ये पाहतोय स्क्रीनवर, विधानसभेतील महाविजयानंतर भरघोस यशानंतर आभार मानण्यासाठी फडणवीस यांनी हे पत्र लिहिलंय। बरं, पत्रामध्ये नेमका काय आशय लिहिलाय तो सुद्धा आपण एकदा पाहूया। हा विजय फक्त भाजपा महायुतीचा नाही तर महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाच्या विश्वासाचा आहे। तुम्ही दाखवलेल्या या विश्वासासाठी आणि दिलेल्या प्रेमाबद्दल महाराष्ट्राच्या जनतेपुढे मी नतमस्तक होतो। मेहनत, एकजुटता, लाडक्या बहिणींचे आशीर्वाद हा विजय आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वावर महाराष्ट्राचा विश्वास आहे। महायुतीमधील सर्व घटक पक्षांचे नेते, पदाधिकारी, मंत्रिमंडळ अशा सर्वांचा मी कायम ऋणी राहीन। आपण सर्वांच्या पाठिंब्यामुळेच महायुतीला मिळालेल्या या विजयामुळे एक नवी दिशा दिली आहे। पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक आभार, आपला विश्वास आणि प्रेम सदैव राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना। फडणवीसांचं हे पत्र आपण पाहतोय।